हे स्वामी समर्थ. आज मी जी माहिती सांगणार आहे ती दुर्लक्ष केली तर संपूर्ण वर्षभर वाईट परिणाम होऊ शकतात. कारण तब्बल 500 वर्षांनी असा योग आलेला आहे. यंदा होळीच्या दिवशी तयार झालेला आहे. भद्रकाळ, चंद्रग्रहण, सूतक आणि यामध्ये फक्त 12 मिनिटाचा शुभ मुहूर्त मिळणार आहे होलिका दहनासाठी. चुकूनही या वेळेमध्ये जर होलिका दहन झाले नाही तर शास्त्रानुसार संकटे, अडथळे, अशांती, वर्षभर केलेली मेहनतीचे फळ मिळणार नाही. त्यामुळे योग्य वेळेमध्येच होलिका दहन करा. आता ही योग्य वेळ कधी, कोणत्या वेळेमध्ये सूतक लागणार आहे, कोणत्या वेळेमध्ये भद्रकाळ आहे, कोणत्या वेळेमध्ये ग्रहण आहे, कोणत्या वेळेत काय करायचे आहेत, हे संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. होलिका दहनाला इतके महत्त्व का आहे? होलिका दहन म्हणजे फक्त आग पेटवणे म्हणजे नाही, तर नकारात्मक शक्तीचे दहन करणे आहे. वाईट सवयी, वाईट विचार, ग्रहदोष, आपल्या मागे लागलेली जी पीडा आहे याचा नाश करण्याचा हा विधी आहे. म्हणूनच हा विधी योग्य मुहूर्तातच केला पाहिजे. यंदा भद्रकाळाची सुद्धा धोक्याची वेळ आहे. यंदा भद्रकाळ 2 मार्च संध्याकाळी 5:55 सुरू होत आहे आणि 3 मार्च रोजी पहाटे 4:30 चालू राहणार आहे. धार्मिक ग्रंथांनुसार भद्रकाळात होलिका दहन केल्यास घरामध्ये सतत वाद होतात, आर्थिक नुकसान होते, आजारपण वाढते, गावावर किंवा कुटुंबावर संकट येते अशी ठाम मान्यता आहे. भद्रकाळामध्ये होळी पेटवली तर काय होते? शास्त्र असे सांगते की भद्रकालीमध्ये केलेली पूजा फल देत नाही. उलट यावर्षी मेहनत करूनही यश मिळत नाही. म्हणूनच भद्रकाळामध्ये कधीही होलिका दहन करू नये. त्यानंतर याच दिवशी म्हणजे या मुहूर्तावरती होलिकेला चंद्रग्रहणाचे सुद्धा सावट आलेले आहे. हा आणखी एक मोठा अडथळा आहे. यंदा होळीच्याच दिवशी चंद्रग्रहण आहे. कारण 3 मार्चला हे चंद्रोदयापासूनच आणि सर्वात मोठे खग्रास सूर्य चंद्रग्रहण आहे. म्हणजे त्याला ब्लड मून असे म्हटले जाते. ज्यावेळेस चंद्र उगवेल त्याच वेळेपासून ते ग्रहणातच येणार आहे. त्यामुळे त्याच्या 9 तास आधीपासून सूतक सुरू होते. म्हणजेच 3 मार्चला सकाळी 6 वाजेपासून जे सूतक सुरू होणार आहे ते संध्याकाळी 6:26ला चंद्रोदय होणार आहे. तेव्हापासून ते सूर्यग्रहण हे 6:46 खग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे. हा दुर्मिळ योग आहे. म्हणूनच याला 500 वर्षातून आलेला हा योग म्हटला गेलेला आहे. चंद्रग्रहणामध्ये काय करू नये? सूतक आणि ग्रहण काळामध्ये स्वयंपाक करू नये, पाणी साठवू नये, देवघराचे दरवाजे उघडू नये, देवपूजा करू नये, मंदिरात दिवा अगरबत्ती लावू नये, होळी पेटवणे तर पूर्णतः वर्ज्य मानले गेलेले आहे. कोणतीही पूजा, होम, हवन, दहन करू नये. असे केल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते. प्रश्न उरतो तर होलिका दहन कधी करायचे? आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, होलिका दहन कधी करायचा? 2 मार्च संध्याकाळी 6:24 ते 6:36 फक्त आणि फक्त 12 मिनिटांचा वेळ मिळाला आहे. म्हणजेच यंदा आपल्याला होलिका दहन हे 2 मार्चच्या संध्याकाळी करायचे आहे, ते पण 12 मिनिटाच्या मध्ये. कारण 3 तारखेला आपल्याला चंद्रग्रहण सूतक लागत आहे. हा 12 मिनिटाचा काळ म्हणजेच प्रदोष मुहूर्त व भद्रेचा पुच्छभाग. शास्त्रानुसार हा एकमेव असा सुरक्षित शुभ मुहूर्त आहे. कारण भद्रेचे 2 भाग असतात, मुख आणि पुच्छ. मर्यादित शुभ आणि मुख म्हणजे अशुभ. 12 मिनिटांमध्ये भद्रेमुळे होणारे दोष टळतात आणि होलिका दहन. तर ही वेळ चुकली आणि भद्रकाळात किंवा ग्रहणामध्ये होलिका दहन केले तर पूजा निष्फळ ठरते, वर्षभर अडथळे येतात, मानसिक तणाव होतो, आर्थिक नुकसान होते अशी काही भागांमध्ये असे म्हटले जाते की 3 तारखेला ज्यावेळेस ग्रहण सुटेल त्यावेळेस आंघोळ वगैरे करून यथाविधी सगळं पवित्र करून गोमूत्र शिंपडून आणि गंगाजल संपूर्ण घरावर शिंपडून तुम्ही होलिका दहन करू शकता. आता जे शास्त्रज्ञांचे मते आहे त्यानुसार ते लवकरच कळेल की आपल्याला 2 तारखेला मुहूर्त आहे की 3 तारखेला. जर 2 तारखेचा असेल तर हा 12 मिनिटाचाच मुहूर्त